तर आज आपण मस्त अशी मटरी बनवणार आहोत. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मटरी खायला एकदम भारी लागते. तुम्ही जर या दिवाळीला काहीतरी नवीन पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल, तर ही मटरी नक्की बनवा. भरपूर असे लेयर असलेली ही मटरी खायला इतकी भारी लागते ना, की अगदी खारीला सुद्धा मागे टाकेल एवढी खुसखुशीत लागते. आणि चहाबरोबर खायला एकदम मजेदार लागते. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एका हाताने अगदी सहज भुगा होणारी खुसखुशीत अशी मटरी बनवणार आहोत. मटरी बनवायला अगदी सोपी आहे. अगदी अर्ध्याच तासात भरपूर अशी मटरी तयार होते. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आता मटरी बनवण्यासाठी इथे आपण 2 वाट्या मैदा घेतला आहे. जर तुम्हाला मैदा नको असेल तर इथे तुम्ही गव्हाचे पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ असे प्रमाण सुद्धा घेऊ शकता. तर आता 2 वाट्या मैद्यासाठी इथे आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेतली. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. इथे आपण 1 चमचा ओवा घेतला. ओवा अशा पद्धतीने हातावर घेऊन कुस्करून नंतर यामध्ये घालायचा. त्यामुळे आपली मटरी चवीला खूपच भारी लागते. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे. तर आता 2 वाट्या मैद्यासाठी इथे आपण 4 ते 5 चमचे साजूक तूप घेतले आहे ते यामध्ये घालायचे. इथे आपण साजूक तूप फक्त वितळून घेतले आहे, अजिबात गरम केले नाही. आता आपल्याला हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे आहे. हाताने अशा पद्धतीने पीठ आणि तूप छान एकत्र करून घ्यायचे. हातामध्ये पीठ घेतल्यानंतर छान मूठ तयार होईल इतपत आपल्याला हे पीठ छान एकजीव करून घ्यायचे आहे. तर आता पीठ छान एकजीव झाले आहे. यामध्ये थोडे-थोडे पाणी घालून पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. अगदी हाताने अशा पद्धतीने मळून छान घट्ट असे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पीठ छान मळून घेतले, की मऊसर असा गोळा तयार होण्यासाठी यामध्ये थोडे तूप घालायचे आणि पुन्हा हे पीठ छान मळून घ्यायचे. तर आता तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर असा आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे. छान मऊसर असे पीठ भिजवून घेतले, की पीठ आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचे आहे. यासाठी यावर अगदी पक्के झाकण ठेवायचे. जोपर्यंत आपले पीठ भिजून होत आहे, तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊ. यासाठी एका वाटीमध्ये 3 ते 4 चमचे तूप घेतले. यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर अरारोट पावडर घालायची आणि जर दोन्ही नसेल तर यामध्ये 2 चमचे मैदा घातला तरीही साठा छान तयार होतो. चमच्याने अशा पद्धतीने हलवून दोन्ही साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. इकडे आपला साठा तयार झाला आहे आणि पीठही छान भिजले आहे. पुन्हा हे पीठ हाताने छान 1 मिनिटभर मळून घ्यायचे. आता आपल्याला या पिठाचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. पिठाचे गोळे तयार करून घेतल्यानंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याची पोळपाटावर छान पोळी लाटून घ्यायची. पिठाला थोडे-थोडे कोरडे पीठ लावून अशा पद्धतीने त्याची पोळपाटावर छान पोळी लाटून घ्यायची. पीठ आपण अगदी मीडियम भिजवून घेतले आहे. त्यामुळे अगदी सहज या पिठाची पोळी लाटली जात आहे. ज्या पद्धतीने आपण चपाती बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून झाली, की जो साठा आपण तयार केला आहे, तो यावर घालायचा. अगदी थोडा-थोडा साठा घेऊन अशा पद्धतीने पूर्ण पोळीवर लावून घ्यायचा. त्यानंतर अशा पद्धतीने हळू-हळू मुडपून अगदी अलगद पिठाचा रोल तयार करून घ्यायचा. रोल तयार केल्यानंतर अशा पद्धतीने पोळपाटावर थोडा-थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे अगदी पक्का असा रोल तयार होतो. रोल छान तयार झाला, की चाकूच्या मदतीने अशा छोट्या-छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या. लाट्या आपल्याला जास्त मोठ्या करायच्या नाही आणि जास्त छोट्याही करायच्या नाही. अगदी छोट्याशा पुरीप्रमाणे आपली मटरी तयार झाली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला सर्व लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. तर आता सगळ्या लाट्या तयार झाल्या आहेत. त्यातील एक लाटी आपण हातामध्ये घेतली.
तर आता यातील जे पिठाचे टोक आहे ते अशा पद्धतीने बाहेर काढून एका बाजूने ते मुडपून द्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक लाटीचे टोक आपल्याला बाहेर काढून अशा पद्धतीने एका बाजूने मुडपून द्यायचे आहे. जर आपण असे केले नाही तर ही मटरी आपण तेलात टाकली की लगेच याचे पदर सुटायला लागतात. तर आता तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने आपल्याला सर्व लाट्या दाबून घ्यायच्या आहे आणि एका बाजूने अशा पद्धतीने छान मुडपून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला आणखी एक पोळी लाटून दाखवते. अशा पद्धतीने पिठाचा उंडा घेऊन थोडे थोडे पीठ लावून याची छान पोळी तयार करून घ्यायची. पोळी लाटून झाली की थोडा थोडा साठा लावून सगळीकडे पसरून घ्यायचा आणि हळूहळू मोडपून अगदी अलगद अशा पद्धतीने पिठाचा रोल तयार करून घ्यायचा. चाकूच्या मदतीने अगदी एकसारख्या सर्व लाट्या तयार करून घ्यायच्या. मटरी बनवण्यासाठी आपल्या सर्व लाट्या तयार झालेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं? अगदी थोडेसे पीठ पोळपाटावर लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने अगदी अलगद ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पीठ न लावता पोळपाटाला अगदी थोडे तेल लावून सुद्धा ही लाटी छान लाटता येते. तर आता आपण पुरी बनवताना जेवढी जाडसर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे. अगदी छोट्या-छोट्या एकसारख्या आकारात अगदी अलगद या लाट्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. सर्व लाट्या लाटून झाल्या, की अशा पद्धतीने एका पसरट भांड्यामध्ये पसरून ठेवायच्या. मटरी तळून घेण्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. तेल अगदी मीडियम गरम झाले, की लगेचच यामध्ये लाटून घेतलेल्या पुऱ्या सोडायच्या. तर आता कढई थोडी मीडियम आहे, त्यामुळे एका वेळेस 6 किंवा 7च पुऱ्या यामध्ये सोडायच्या आहे. तर आता या मटऱ्या तळून घेताना आपल्याला एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. आपल्याला तेलामध्ये मटऱ्या अजिबात एकावर एक घालायच्या नाही. अगदी तेलाच्या वर अशा पद्धतीने सर्व मटऱ्या तरंगून आल्या पाहिजे, याच पद्धतीने आपल्याला यामध्ये मटऱ्या घालायच्या आहे. आता आपल्याला या मटऱ्या मीडियम टू लो गॅसवर अगदी खमंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. जास्त लाल कलर न येता हलकासा तांबूस रंग येईपर्यंत या सर्व मटऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने मटऱ्यांना हलकासा तांबूस रंग आला की एक-एक मटरी आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा लेयर मटरीला आला आहे. अशा पद्धतीने सर्व मटऱ्या खमंग अशा तळून घेतल्या की बाजूला काढून घ्यायच्या. एखाद्या चाळणीवर किंवा टिश्यू पेपरवर या सर्व मटऱ्या काढून घ्यायच्या. त्यामुळे त्यातील जास्तीचे तेल निघून जाते. पहिल्या मटऱ्या तळून घेतल्या की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हलकेसे तेल गरम करून घ्यायचे. नंतर यामध्ये दुसऱ्या मटऱ्या सोडायच्या. आणि अशा पद्धतीने उलट्या-पालट्या करून खमंग अशा सर्व मटऱ्या तळून घ्यायच्या. सर्व मटऱ्या तळून झाले की एका पसरट भांड्यामध्ये मोकळ्या करून ठेवायच्या आणि 1 तासाने थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. याला कोणी मटरी म्हणतं किंवा चिरोटे म्हणतो. पण जे काही असेल ही मटरी चवीला खूपच भारी लागते. एकदा जर तुम्ही मटरी बनवली तर चहाबरोबर नक्की खा आणि चहाबरोबर कशी लागली हे मला कमेंट करून नक्की सांगा. सुंदर लेयर असलेली ही खुसखुशीत मटरी या दिवाळीमध्ये तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवा. रेसिपी अगदी सोपी आहे. सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.